नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी 2026 ची जाहिरात एमपीएससी कडनं आलेली 552 पदाची जाहिरात आहे. 238 पदं हे एसटीआय पदांसाठी आहे. सो तुम्ही जर इथे फॉर्म भरत असाल तर महिलांसाठी एक महत्वाचं पद आहे, ज्याचा विचार महिला सातत्याने करतात आणि त्याचं वैशिष्ट्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तुम्ही जर महिला असाल, तुमच्या घरात कोणी महिला असेल, त्यांना नक्की आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना बघायला लावा का महिलांसाठी महत्वाचं पद आहे. एसटीआय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आपण म्हणतो, राज्य कर निरीक्षक म्हणतो. या संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तिकडे जाण्यापूर्वी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. 30 एप्रिल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. तुम्ही जर पात्र असाल तर फॉर्म भरून टाका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अभ्यासासाठी इग्नाइट अकॅडमीच्या 2 प्रकारच्या बॅचेस आहे. एक बॅच तुमची पूर्व प्लस मुख्यची, एक बॅच फक्त पूर्वची आहे. सध्या पूर्व परीक्षा तुमची होणार आहे 14 जूनला. सो तयारी लागा. तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच आहे. राहिलेल्या 60 दिवसांमध्ये तयारी कशी करायची, तर ह्या बॅच मध्ये मार्गदर्शक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. स्टडी मटेरियल सगळंच अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन पण अवेलेबल आहे. हे सगळं दोन्ही बॅचेस मध्ये अवेलेबल. बॅचेस मराठी माध्यमामध्ये बॅच चालू झाली आहे. लगेच जॉईन करू शकता. ह्या बॅच मध्ये हे जे सगळे मार्गदर्शक तुम्हाला दिसत आहे, हे सगळं तुम्हाला गाईड करणार आहे. यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. सो लगेच तयारी लागा इग्नाइट अकॅडमी सोबत. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. एसटीआय बद्दल आपण माहिती घेऊया. एसटीआय ला शिक्षण काय लागतं, वय काय लागतं आणि शारीरिक पात्रता लागते का. थोडक्यामध्ये शिक्षण जर आपण बघितलं तर ऍड मध्येच आपण बघू शकतो की एसटीआय साठी तुम्हाला कोणताही पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालते. पदवी भले तुम्ही रेग्युलर केली असो, एटीकेटी मध्ये केली असेल, डिस्टन्स लर्निंग केली असेल तरीही चालते. पदवी असणारा विद्यार्थी, पदवी असणारी महिला इथे फॉर्म भरू शकते. अपियर लास्ट इयर जर अपियर असाल तुम्ही, म्हणजे लास्ट इयरची एक्झाम बाकी माझी एक्झाम देणार मी, अपियर विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो. वयोमर्यादा जर बघितली एसटीआय साठी, तर एसटीआय साठी तुम्हाला बघा ओपन कॅटेगरी असाल तुम्ही तर कमीत कमी तुमचं वय असं लागतं बघा 19 वर्ष. ओपनला 38 वर्षापर्यंत सवलत आहे आणि कॅटेगरीसाठी तुम्हाला 43 वर्षापर्यंत सवलत आहे. सो तुम्ही जर बसत असाल वयामध्ये, फॉर्म नक्की भरा आणि अभ्यासाला लागा. पात्रतेमध्ये हे झालं वयाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. कॅटेगरीनुसार तुम्ही जर गेला, समांतर आरक्षणानुसार तुम्ही जर गेला, जसं की प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना सुद्धा इथे बघितलं तर 43 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिकांना 43 आहे. मागास वर्ग असाल तर 43 आहे. दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत इथे सवलत असते. त्यानंतर शारीरिक पात्रता गरजेची नाही. इथे दिव्यांगांना जागा आहे म्हणजे शारीरिक पात्रतेची गरज नसते. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी यांना आरक्षण लागू आहे का, तर नाही. एसटीआय मध्ये हे आरक्षण लागू नाहीये. हे फक्त आणि फक्त गट क साठी लागू असते. इथे फक्त तुम्हाला बघा महिला असेल, खेळाडू असेल, महिला, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांग यांनाच आरक्षण. बाकीच्या समांतर आरक्षणासाठी एसटीआय पदाला आरक्षण नाहीये. आरक्षण कुणाला आणि कुठे मिळतं हे तुम्ही बघू शकता. एसटीआयची एक जाहिरात आहे, पाठीमागची जाहिरात मी घेतलेली आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ यांनाच आरक्षण आहे. आणि उभं आरक्षण जर बघितलं तर एससी आहे, एसटी, एनटी, अ ब क आहे. त्यानंतर ओबीसी आहे, त्यानंतर एसबीसी आहे, एससीबीसी पण आहे, ईडब्ल्यूएस आहे आणि ओपन साठी पण इथे जागा असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की एसटीआयला वेतन श्रेणी, नियुक्ती आणि पदोन्नती कशी असते. एसटीआयचं पद जर आपण बघितलं तर हे अराजपत्रित गट ब चं पद आहे, म्हणजे नॉन गॅझेटेड म्हणतो आपण. S14 सॅलरी स्ट्रक्चर आहे. रुपये 38,600 पासून 1,22,800 दरम्यान यांचं काय वेतन संरचना आहे. साधारणतः सुरुवातीला सॅलरी जर बघितली आपल्याला तर 55 ते 60 हजारापर्यंत सॅलरी ह्या पदाला आहे. राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये तुम्ही नियुक्त होऊ शकता. महाराष्ट्रातच तुमचं असणार नियुक्ती, बाहेरच्या राज्यात नाहीये. राज्य कर अधिकारी या पदावर सुद्धा तुम्ही पदोन्नतीने जाऊ शकतात. त्यानंतर शुल्क आणि फी जर बघितली, फॉर्म भरण्याची साधारणतः ओपन साठी तुम्हाला 394, कॅटेगरीला 294 फी असणार आहे. एसटीआय पदाची परीक्षा पद्धत जर बघितली तर असते पूर्व परीक्षा आणि एक असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात आणि 400 मार्कांवरती डायरेक्ट तुमचे काय होते, निवड होते, सिलेक्शन होतं. 100 मार्कांची परीक्षा ही फक्त तुमची चाचणी परीक्षा आहे. हिचे मार्क फायनल मध्ये पकडत नाही. मग एक्झाम कशी असते थोडक्यात समजून घेऊया. पूर्व परीक्षा जी 100 मार्कांची असते, ग्रुप बी आणि सी एकत्रित असते. ज्यामध्ये बघा 100 प्रश्न 100 मार्कांसाठी. सगळे जे सब्जेक्ट्स आहे टोटल तुम्हाला ते सगळे सब्जेक्ट पदवी लेव्हल पर्यंत अभ्यासायचे. क्वेश्चन पेपरचं माध्यम मराठी, इंग्लिश 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे. एमसीक्यू बेस आहे, याला निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. ओके. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम याला लागू असणार आहे. मुख्य परीक्षा स्वतंत्र असते. प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना जेवढे उमेदवार आहेत, जेवढ्या जागा आहेत, त्या जागेच्या साधारणतः 12 ते साधारणतः 18 पट उमेदवारांची निवड मुख्याला होते. उदाहरणार्थ
जागा जर 100 असेल एसटीआयच्या तर याच्या 18 पट म्हणलं तर 1800 उमेदवार मेन्सला जाणार, त्यानुसार कट ऑफ लागत असतो. तसं लिखित स्वरूपात त्यांनी 12 दिलेलं आहे, पण सरासरी आपण बघितलं तर साधारणतः 18 पट उमेदवार इथे निवडले जातात. आता पूर्व परीक्षा म्हणून मुख्य परीक्षेला तुम्ही गेल्यानंतर मुख्य परीक्षा जी असते ती कशी असते, पेपर 1 200 मार्क, पेपर 2 200 मार्क अशी 400 मार्कांची मुख्य परीक्षा असते. पॅटर्न असा असतो बघा, साधारणतः इथे पेपर 1 तुमचा मराठी प्लस इंग्लिश असे दोन्ही विषय आहे. प्रश्न प्रत्येकी 50-50 100-100 मार्कांसाठी आहे. मराठी तुम्हाला वाचायचे 12वी लेवलपर्यंत आणि इंग्लिश तुम्हाला पदवी लेवलपर्यंत वाचायचं आहे. माध्यम लँग्वेजमध्ये असणार 1 तासामध्ये सोडवायचं आहे. एमसीक्यू बेस आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. दुसरा पेपर सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी 100 प्रश्न 200 मार्कांसाठी पदवी लेवलचा अभ्यासक्रम आहे. मराठी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर 1 तासात सोडवायचे. एमसीक्यू बेस आहे, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम इथे पण लागू असणार आहे. आता पुढे बघूया की एसटीआयची मुख्य परीक्षा निगेटिव्ह सिस्टीम ॲज इट इज आहे, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम लागू आहे. मग एसटीआय मध्ये मुलाखत असते का मुलाखत नसते, निवड पद्धत कशी असते, निवड पद्धत ही पूर्व परीक्षा ही तुमची असते ती चाचणी परीक्षा, 400 मार्कांवर तुमचं फायनल निवड केली जाते. पूर्वमधून मुख्यला जायला मार्क किती लागतात बरं ते पण आपण थोडक्यात बघूया. पूर्वमधून मुख्यसाठी निवड कशी केली जाते तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 12 पट, पण सरासरी बघितलं तर 18 पट उमेदवार मुख्यला घेतले जातात. मुख्यमधून मेरिट लिस्ट कशी लावली जाते तर मुख्यमधून बघा, इतर संवर्गाकरिता निवडीकरिता संबंधित मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार इथे मेरिट लिस्ट तयार केली जाते. जेवढे मार्क्स तुम्हाला मेन्सला पडले त्यानुसार. मग एसटीआय मध्ये अंतिम निवडीचे 3 टप्पे आणि ऑप्शन आउट ऑप्टिंग आउट कसं असतं बघा. इथे प्रथम काय केलं जातं, अंतिम निकाल लावताना प्रथम वरील कार्यपद्धतीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावली जाते आयोगाच्या संकेतस्थळावरती. नंतर संवर्गाचा पसंतीक्रम सादर करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला जातो. तुम्ही PSI STI एसओ सब रजिस्ट्रारला कशाला तुम्ही प्रेफरन्स देणार आहे त्यानुसार तुम्हाला इथे कालावधी दिला जातो. आणि नंतर मग तुम्हाला पसंती क्रमाच्या आधारे प्रचलित पद्धतीनुसार संवर्गनिहाय लिपिक टंकलेखक संवर्गाच्या बाबतीत नियुक्ती प्राधिकरणानिहाय तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येते. आणि तात्पुरती निवड यादी तयार केल्यानंतर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन तुम्हाला दिला जातो. ज्यांना वाटतं की मला एसटीआय नाही पाहिजे, एसटीआय पद नाही घ्यायचं, मला PSI घ्यायचं आहे, ते ऑप्टिंग आउट होऊ शकतात. आणि ऑप्टिंग आउट सादर केल्यानंतर उमेदवारांचा काय डाटा लक्षात घेऊन संवर्गनिहाय अंतिम शिफारस यादी तयार केली जाते. सो लक्षात घ्या, ह्या पद्धतीने निवड प्रोसेस कंप्लीट केली जाते. आणि शतमत पद्धत या एक्झामला लागू आहे का तर यस, शतमत पद्धत लागू आहे. ह्या एक्झामसाठी तुम्हाला बघा, लेखी परीक्षेतून पात्र होण्यासाठी शतमत पद्धत लागते. लेखी परीक्षा म्हणजे कोणती, मुख्य परीक्षा जी असते बघा, मुख्य परीक्षा असते मेन. आता PSI ला पण ते लागू आहे आणि STI ला पण लागू आहे. मेन्स जी असते तुमची 200 मार्कांची आहे, 200 मार्कांची, याला शतमत पद्धत प्रत्येक पेपरला लागू आहे बघा. इथे सॉरी 200 मार्कांची म्हणजे 400 मार्कांची, 200 मार्कांची, इथे 200 मार्कांचे असे 2 पेपर असतात. 400 मार्कांची तुमची मुख्य परीक्षा असते. मग यामध्ये तुमचं सिलेक्शन होताना शतमत पद्धत लावतात म्हणजे काय बरं, त्या पेपरला जो हायेस्ट असतो, त्या पेपरला जो रँक 1 असतो, रँक 1 त्या विद्यार्थ्याच्या किती शतमत पट, त्या विद्यार्थ्याच्या शतमत पट म्हणजे कसं, किमान 35 पट तुम्हाला कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पडलं पाहिजे. सॉरी, ओपनच्या विद्यार्थ्यांना. कॅटेगरीत असाल तुम्ही तर 30 शतमत पाहिजे, दिव्यांग असाल तर 20 शतमत पाहिजे, खेळाडू असाल तर 20 शतमत पाहिजे, अनाथ असाल तर 20 शतमत पाहिजे, प्रकल्प भूकंप आणि अंशकलन असाल तर 30 शतमत तुम्हाला पाहिजे असतात. पण इथे यांना तर आरक्षण नाहीच आहे. पण इथे 4 आरक्षण जर पकडले तर तुम्हाला इथे 30-20 शतमत मार्क पाहिजे. 35, 30 आणि 20 म्हणजे कसं, उदाहरणार्थ पहिला जो पेपर आहे हा पहिला पेपर 200 मार्कांचा आहे. 200 पैकी त्या पेपरमध्ये टॉपर एखादा असेल, फॉर एक्झाम्पल मी पकडलं 150 मार्काचा टॉपर आहे. मग ह्या 150च्या 35% मार्क ओपन वाला पडले पाहिजे, तर त्याचा विचार फायनल निवड यासाठी केला जाईल. सेम तुम्ही जर मागास वर्गांमध्ये असाल 30% तुमचा मार्क कमीत कमी पाहिजे, म्हणजे 45 मार्क तुम्हाला कमीत कमी पडलेच पाहिजे. आणि तिसरा आहे तो म्हणजे खेळाडू. तिसरा आहे जो गुणवत्ता सॉरी दिव्यांग आहे, दिव्यांग किंवा खेळाडू आहे, त्याला पण 20% मार्क पडले पाहिजे. म्हणजे कमीत कमी 30 मार्क असेल तर यांचा विचार मुख्यमधून मेरिटसाठी केला जाणार आहे. अशी शतमत पद्धत लागू आहे. ही जर पद्धत नसेल कळली तर मला कमेंटमध्ये टाका, सेपरेट याच्यावरती पण मी व्हिडिओ घेतो. त्यानंतर पुढे आहे STI कट ऑफ. जर बघितले आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेचे बघा कट ऑफ असे लागतात. पूर्व परीक्षेचे कट ऑफ आतापर्यंत लक्षात घ्या, 22ला 61 होता, 23ला 54.25, 24ला 62.50 आणि 25ला 51.25 कट ऑफ लागलाय पूर्व परीक्षेचा आउट ऑफ 100 पैकी. मग 26चं टार्गेट तुम्हाला ठेवायचं, 100 पैकी मला 65 मार्क पडलेच पाहिजे,
तर मी जाऊ शकतो मेन्सला. मुख्य परीक्षेचा कट ऑफ नंतर सांगतोच, पण आता 25ची एक्झाम अजून बाकी आहे. 24चा कट ऑफ फक्त पेंडिंग आहे माझ्याकडनं. 23ला 227 होता, 22ला 276, 21ला 278.50, म्हणजे 400 पैकी हा कट ऑफ होता. मग इथे जर विचार केला तुम्हाला 400 पैकी 280चं एक टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. पण सध्या पूर्वकडे फोकस द्या, मुख्यकडे फोकस न करता पूर्वचा जो अभ्यास तुम्हाला करायचा तो अभ्यास तुम्हाला मुख्यच्या दुसऱ्या पेपरला पण असणार आहे. सो आता अभ्यास करताना पूर्ववरती फोकस करा आणि फोकस करताना इथे इग्नाइट अकॅडमीची बॅच पण लगेच जॉईन करा. आता याचं ह्या पदाचं मुख्य जबाबदाऱ्या काय असतात तर ह्या प्रकारे जबाबदार त्यांच्या बघा. जीएसटी व्हॅट कर संकलनावर देखरेख ही मुख्य जबाबदारी त्यांची आहे. त्यानंतर पगार जर बघितला आपण तर मूळ वेतन तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 55 ते 60 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते. पदोन्नतीची संधी असतात. एसटीआय नायब तहसीलदार अधिकारीपर्यंत तुम्ही इथे जाऊ शकतात. त्यानंतर पुढे मुख्य जबाबदारी मी आता म्हटल्याप्रमाणे इथे जीएसटी आणि व्हॅट कर संकलनाची देखरेख करणं असतं. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या. तुम्हाला जर एसटीआय व्हायचं असेल, तुमचा जॉब प्रोफाईल पण एकदम सिंपल असतो. 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या ऑफिसला कोणी येत नाही, तुम्ही आणि तुम्हीच असतात फक्त. सो तुम्ही महिला म्हणून जर ह्या जॉबकडे व्यवस्थित बघत असाल, तुम्हाला आवड असेल तर नक्की जॉईन करा आणि ही बॅच जॉईन करून हे पद मिळवा. सो त्यासाठी ह्या दोन्ही बॅचेस आपल्याला लॉन्च झालेल्या आहे. लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि लगेच बॅच परचेस करायची शंका असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अजून कोणत्या पदाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ मी नक्की त्याच्यावरती घेतो. पण हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये पण शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.